या मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचा हा त्रास आहे. किती वेळ लावला तरी सुद्धा लागत नाही कधी कधी. डॅड, डॅड केक. दिसतोय मला. पण आता त्याचा काय उपयोग आहे? मणी केक कापण्याच्या अवस्थेमध्ये आहे की नाही मला माहिती नाहीये. देऊन टाका तो केक. कशाला आणलाय? आय नो डॅड, म्हणजे हा केक आपण मणीसाठी आणला होता, पण आत्ता आम्ही तिघांनी हा केक तुमच्यासाठी आणलाय. तुम्ही कापायचा आहे तो. कारण डॅड, आज तुम्ही खूप मोठं आणि महत्वाचं काम केलंय. हो ना, मला असं वाटलेलं तुम्ही हे सगळं वैभव त्या वॉर्डन आणि मणीच्या नावावर करणार. मी संचिताला बोलले पण होते, कसे चेक काढलेत बघ. मी म्हणजे तुम्ही तसं करत नव्हता. मी वेडी आहे ना, काही असंच बोलते. पण तुम्ही चिंचोका पण नाही दिला तर त्यांना. हो ना. आणि हक्क मागणाऱ्या वॉर्डनला तुम्ही जखमी करण्याचा प्लॅन केला डॅड. आता कोण हक्क मागणार आणि कसा? बिचारी आई बेडरिडन आणि तिचा लाडका मुलगा मणी तिच्या सेवेत कायम रुजू. आणि जरी वॉर्डन मॅम उद्या बऱ्या झाल्या तरी डॅड, पुन्हा तुम्हीच एखादी गाडी पाठवून त्यांना संपवूच शकता ना. म्हणजे आपल्या बागेमध्ये वॉर्डनच्याही नावाचं एक झाड लागेल तर. अय्या, म्हणजे बागेतल्या झाडांच्या खाली प्लॅन जखमी करण्याचा नव्हता, तर संपायचा होता. मणीला संपवण्याचा प्लॅन. डॅड, मणी? होय, मणी. काय? आणि त्यात बिचारी नीलम अडकली. डॅड, तुम्ही मणीला मारणार होता. तो तुमचा मुलगा आहे हे माहीत असताना सुद्धा. हो संचिता, आज तर तुमच्यातला आणि माझ्यातला फरक आहे. तुमचा विचार जिथे थांबतो तिथे माझा विचार सुरू होतो. तुम्ही रोज एक एक बादली पाणी भरता, मी थेट विहीरच खणतो. तुम्ही शॉर्ट टर्म विचार करता, मी लॉंग टर्म सोल्युशन देतो. तुम्ही रोगाच्या लक्षणावर औषध उपचार करता, पण मी थेट रोगाच्या मुळाशी जाऊन त्याला मुळासकट उपटून काढतो. दुष्यंतला इथे आणायची काहीच गरज नव्हती, कारण दुष्यंत म्हणजे तुम्ही रोगाच्या लक्षणावर लावत असलेलं औषध आहे, आणि हा अपघात म्हणजे त्या रोगाच्या मुळाशी जाऊन केलेला घाव आहे. खरं म्हणजे आज जर नीलम मध्ये पडली नसते ना, तर मणी वाचला नसता. आणि मग मणीला आणि नीलमला जो हक्क द्यायचाय, माझं नाव द्यायचंय, तो मुद्दाच उपस्थित झाला नसता. दुष्यंतला इथे आणायची काहीच गरज नव्हती. एक मिनिट, म्हणजे दुष्यंत हा सुजित आणि संचितांना आणलेला प्लॅन आहे? खोटा आहे दुष्यंत? म्हणजे स्वानंदीच्या बाळाचा बाप नाहीये तो? तुम्ही सांगितलं नाही तिला?
तुम्ही तिघच ठरवा. हा, सगळे प्लॅन करा, मला काहीच कोणी सांगू नका. मी बोलणारच नाही कोणाशी. मम्मा सॉरी. ऐक ए संजिता, इथून पुढे आपण काही प्लॅन केला ना तरी डे 1 पासून मम्माला प्लॅन मध्ये घ्यायचं. ओके? हो हो, प्रॉमिस मम्मा, प्रॉमिस. खरंच. डॅड, डॅड, तुमचा प्लॅन पूर्णपणे फसलेला नाहीये. म्हणजे वॉर्डन मॅम कधी बऱ्या होतील, किती बऱ्या होतील, त्या बऱ्या होतील की नाही हे आपल्याला आत्ता काहीच माहित नाही. आणि तोपर्यंत मणी कायम त्यांच्या बरोबर असणार आहे. त्यामुळे हा हक्काचा वगैरे विषय बाजूला राहणार आहे आणि तुम्हाला तुमचा पुढचा प्लॅन करायला वेळ मिळणार, खूप वेळ मिळणार. आणि आज जी तुम्ही कमाल केली आहे त्यावरून आम्हाला मान्य करावंच लागेल की शत्रूला संपवण्याच्या बाबतीत तुम्ही खरंच आमचे बाप आहात. आणि म्हणूनच आमच्याकडून तुम्हाला कडक सॅल्यूट डॅड. डॅड अरे आता तरी असा. याच पाऊच मध्ये ठेवला होता मी पासपोर्ट. कुठे गेला? म्हणजे माझा संशय खरा निघाला. त्या म्हातारीला माझा पासपोर्ट सापडला आणि तिला कळलं की त्यावर कुठल्याही देशाचा व्हिसा नाहीये. आणि हेच मणीला सांगायला ते जात असताना तिचा ऍक्सिडेंट झाला. तिला जर जाग आली तर ती सगळीकडे बोंबाबोंब करेल आणि माझी वाट लागेल. सुजित मला एकही रुपया देणार नाही आणि मला जिवंतही सोडणार नाही. सुजित कडून येणाऱ्या पैशाची मला खूप गरज आहे. तेव्हा काही करून त्या म्हातारीला वाचवू नकोस, नाही तर मी वाचणार नाही. प्लीज माझी मदत करा. बाप्पा, वॉर्डन मॅडमला लवकरात लवकर बरं कर, त्यांचं रक्षण कर. स्वानंदी, तुम्ही आल्यापासून अशा उभ्या आहात. तुम्ही बसा थोड्या वेळ. मणी सर, नका काळजी करू, होईल सगळं ठीक. वॉर्डन मॅडम लवकरच बऱ्या होतील. मणी सर, खरंच नका इतकी काळजी करू. इथे बसा बरं.
मणी सर, मणी सर, स्वानंदी, हो तुम्ही का घेऊन आला चहा? मला सांगितलं मला उठवायचं ना. मणी सर, अहो, खूप गाढ झोपला होतात तुम्ही. रात्रभर मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले होते. माझ्यामुळे तुमची झोप सुद्धा झाली नसेल. आत्ता कुठे तुमचा डोळा लागला होता म्हणून उठवलं नाही. आणि चहा काय इथेच कॅन्टीन मध्येच मिळतो, फार काही लांब गेले नव्हते. मग तुमची झोप तरी झाली का पूर्ण? हो मणी सर, झाली माझी झोप. त्या नर्स पूजा करायला आल्या तेव्हा जाग आली मला. चहा घ्या नाहीतर गार होईल. डॉक्टर, डॉक्टर कशी आहे आईची तब्येत आता? हो, रिपोर्ट्स बघितलेत मी. त्याच्या मेंदूला खूप मार लागलाय. येस, इट इज व्हेरी सिरियस. त्यांना रिकवर व्हायला खूप वेळ लागू शकतो आणि कदाचित त्या पूर्ण रिकवर होणारही नाही. काय बोलताय तुम्ही डॉक्टर? हो, एखादा अवयव निकामी देखील होऊ शकतो. काही होऊ शकतं. आणि बऱ्याच केसेस मध्ये तर असंही होतं की काही पेशंट सरप्राइझिंगली बरे पण होतात आणि काही तर कधीच बरे होत नाहीत. सो तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. हो डॉक्टर, तुम्ही जे सांगाल ते सगळी प्रोसेस करू आपण. पण आता ते डोक्यातून बाहेर आलेत ना? येस, ऑफकोर्स. थँक्यू डॉक्टर. तुम्ही खरंच देव आहात आमच्यासाठी. आम्ही त्यांना भेटू शकतो का? हो, भेटू शकता तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, त्यांना जास्त प्रश्न विचारू नका आणि त्यांच्या मेंदूवर आड येईल असं काही करू नका. हो, थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आई, हो मी आता आई म्हणवलं तुला. इथून पुढे कायम आई म्हणणार. आई, मला ओळखलं ना तू? आम्हाला ओळखलं ना? मी मणी, तुझा मुलगा. ही स्वानंदी. खरं तर आता मला कळत नाहीये तू माझा जीव वाचवला म्हणून मी तुला थँक्यू म्हणू, की हे असं स्वतःचा जीव पणाला लावून माझा जीव वाचवला म्हणून तुझ्यावर रागवू. आत्ता इथे मी तुला थँक्यू म्हणेन, पण घरी आल्यानंतर चिडणार आहे मी तुझ्यावर. तुझ्या मनात एकदाही विचार नाही आला का की माझा जीव वाचवताना तुझ्या जीवाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? माझ्यामुळे हे सगळं घडल्यामुळे मी कधीच कुणाला तोंड दाखवू शकलो नसतो. कुणाला काय, मी माझं तोंड सुद्धा बघू शकलो नसतो कधी. मॅडम, काल डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की तुमची पल्स थांबली आहे. आमच्या पायाखालची तर जमीनच सरकली होती. पण मग मणी सरांनी तुम्हाला आई म्हणून हाक मारली आणि तुमची हार्टबीट परत सुरू झाली. हा चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला काल. आई आणि मुलाच्या प्रेमात किती ताकद असते हे कळलंय मला. मॅडम, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. आता आपण घरी गेल्यानंतर ना, तुमचा हा मुलगा आणि तुमची ही सून तुमची इतकी छान काळजी घेईल ना की तुम्ही असं लवकरच चालायला लागाल. तुम्ही नका काळजी करू. आणि असं राहण्याचा पर्याय नाहीये तुमच्याकडे, कारण आता आपल्या घरात लवकरच बाळ येणार आहे.
मग त्या बाळासोबत त्याची आजी नको का खेळायला? काय हो मणी सर, आजीने असं आजारी असून कसं चालेल? त्यामुळे आता तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचंय. तुमच्या नातवासोबत किंवा नातीसोबत खेळायला. मॅडम, अहो पोटातनं बाळ पण हेच सांगतंय. हे बघा. मॅडम, डॉक्टर, हे काय? त्यांच्या हातात जीव नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितले की मेंदूला धक्का लागला तर त्याचा शरीराच्या सगळ्या भागावर परिणाम होऊ शकतो. आता यांचंच उदाहरण घ्या. ह्या ऐकू शकतात, त्यांना सगळं कळतं, पण त्यांची वाचा गेली आणि त्यांच्या तोंडाचे स्नायू जे आहेत ते शिथिल झालेले आहेत. शिवाय त्यांचा शरीरावर ताबा नाहीये सध्या. त्यामुळे त्या रिॲक्ट किंवा एक्सप्रेस करू शकत नाहीये. त्यांना हालता किंवा बोलता येत नसल्या कारणाने त्यांच्या शरीराचे फंक्शन आणि त्यांच्या बोलण्यावरील कंट्रोल हे सगळं रिगेन करण्यासाठी फिजिओथेरपीची गरज लागणार आहे. आणि आपल्याला होप सोडून तर चालणार नाहीये ना. हा, आणि त्या लवकर कशा बऱ्या होतील ह्याच अपेक्षेने आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. मॅडम, तुम्ही ऐकताय ना सगळं? अहो, तुमच्या ह्या मुलाने तुमचे प्राण परत आणलेत. मग लवकर बऱ्या होऊन त्याचे आभार नको का मानायला? अहो, तुम्ही होप सोडून कसं चालेल? माझी आई फायटर आहे. ती नाही होप सोडणार. आम्ही तिला नाही सोड देणार. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही त्यांच्याजवळ जास्त वेळ बसू नका. त्यांना त्रास होईल असं काही करू नका. तेवढी मात्र काळजी घ्या. येतो मी. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. तुला बोलायचं नव्हतं तर घरीच मौनव्रत वगैरे घ्यायचं ना. ऑल द वे असं हॉस्पिटलमध्ये यायची काय गरज होती? माझ्या आईशी असं बोलायचं नाही हा तुम्ही. हे तुमच्या आईचे कपडे, दागिने आणि सर्व सामान. त्यांना ऍडमिट केलं होतं तेव्हा त्यांच्या बरोबर होता, जे आम्ही ऑपरेशन मध्ये काढून ठेवला. इमर्जन्सीमुळे तुम्हाला आत बोलवून ते लगेच देता नाही आलं. काय आई, काय होत? काय 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 झालं आई? हो हो, दिलंय त्यांनी, सगळं सामान दिलंय. शांत 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 हो, शांत हो. मॅडम, अहो तुमचं सगळं सामान आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही नका काळजी करू. तुमच्या रूम मध्ये तुमचं सामान आम्ही सगळं व्यवस्थित लावू. मनीष सर, तुम्हाला माहितीये, जेव्हा मी हॉस्टेलमध्ये राहायचे ना,
तेव्हाही वॉर्डन मॅडमचं असंच होतं. त्यांना सगळ्या वस्तू जागच्या जागी लागतात. आताही बघा त्यांना त्यांच्या सामानाची किती काळजी आहे, की त्यांचं सामान आपण जागच्या जागी ठेवणार की नाही ते. मॅडम, अहो नका काळजी करू तुम्ही. तुमचं सामान आम्ही व्यवस्थित ठेवू. आई तू नको काळजी. काय 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 म्हणायचंय? मॅडम, ही साडी बघताय का तुम्ही? अहो मला माहिती आहे मणी सरांच्या वाढदिवशी नेसायला घेतली होती ना तुम्ही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही घरी परत आलात ना की आपण मणी सरांचा मोठा वाढदिवस साजरा करू. तेव्हा नेसा तुम्ही ही साडी. मॅडम, तुम्हाला घाम का आला इतका? तुम्हाला काही त्रास होतोय का? सॉरी सॉरी सॉरी, आम्ही खूपच बोललो नाही, तुम्हाला त्याचा त्रास झाला असणार. खरंच सॉरी. मणी सर, आपण एक काम करूयात, आपण बाहेर जाऊयात, म्हणजे वॉर्डन मॅडम व्यवस्थित आराम करते. हा हा हा, तू काळजी नको करू, तू शांत आराम आराम कर ना. हे काय, तुम्ही अजून इथेच? मी तुम्हाला सांगितलं होतं ना इथे जास्त वेळ थांबू नका म्हणून. अहो त्यांना त्रास होईल. अहो नाही, आम्ही तर फक्त इथे. तुम्हाला काळजी असेल ना तर मग तुम्ही बाहेर बसा प्लीज. माझं ऐका. आणि हे बघा, त्यांना घाम पण आलेला आहे. सॉरी डॉक्टर. आई आम्ही आहोत बाहेर, ते ठेवून द्या.